श्री स्वामी समर्थ. तुम्ही तुमच्या स्वप्नाचं घर बांधलेलं आहे का? ते स्वप्नाचं घर बरोबर आहे का? वास्तुशास्त्रानुसार ते बांधण्यात आलं आहे का? कोणत्या दिशेला काय आहे ते सगळं बघितलं आहे का? हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. का? कारण की आपली जी वास्तू आहे ना, जे आपलं घर आहे ते मी आपल्या मेहनतीच्या पैशाने बांधलेलं आहे. कोणी लोन घेऊन बांधतं नाही, तर कोणी मेहनतीच्या पैशाने बांधतं. त्यासाठी कधी पण फक्त एकच काम करायचं आहे. एक छानपैकी प्लॅन बनवायचा आहे, पण ते वास्तुशास्त्रानुसार बांधायचं आहे आणि त्याच्यानंतरच तिथे तुम्हाला घर बांधायचं आहे. जर सपोज चुकीची वास्तू निर्माण केली असल्यास, मग ते घर असो, बंगला असो, ऑफिस असो या फॅक्टरी असो, काही असो, पण ते वास्तुशास्त्रानुसारच पाहिजे. कारण ते चुकीच्या जागेमध्ये जर एखादी कुटुंब राहत असेल या कोणता ऑफिस असेल, काहीही असेल, पण तिथे प्रॉब्लेम होतो. तो प्रॉब्लेम कसा होतो? तो प्रॉब्लेम असा होतो की पुष्कळ म्हणजे कुटुंबातीलच लोकांना म्हणजे एकमेकांसोबत भांडणं होणं, कलेश होणं हे सगळं होत असतं. नाही त्यांना सतत अपयश येणं, घरात विनाकारण भांडणं होणं, कर्तपुरुषाचा अपघाती मृत्यू होणं आणि जे आपले मुलं असतात या वंशनाश होतो. नाही तर मग एखादी स्त्री असते ती होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. कर्जबाजारीपणा पण होऊ शकतो, मानसिक तणाव होतो आणि पित्ताची बाधा पण होते. या सगळ्या गोष्टी होतात. तसंच घरात कोणी एखादी व्यक्ती असेल ज्याचा तो स्वतः आत्महत्या करतो. दुकान असल्यास धंदा नीट चालत नाही, चोरी होण्याची पूर्ण शक्यता असते. तर या सगळ्या गोष्टी काळाच्या असेल ना, तर सगळ्यात पहिले दिशेनुसार प्लॅन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून पहिले प्लॅन करा आणि मग त्याच्यानंतर घर बांधा, वास्तू बांधा. पण पहिले फक्त एक अवेअरनेस पाहिजे आहे की प्लॉट कसा आहे तो चेक करा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करण्याच्या अगोदर तुम्ही प्लॅनिंग करा वास्तूनुसार आणि मग तिथे घर बांधा. आपला जो पैसा आहे ना, तो वाया नाही गेला पाहिजे आणि आपलं रिलेशन, आपले नाते सुखी राहिले पाहिजे. त्यासाठी फक्त पहिले हेच काम करायचं आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या लोकांना व्यवस्थित ठेवू शकता आणि घरात आनंदी वातावरण सगळं व्यवस्थित, इव्हन फायनान्स पण चांगला होतो. त्यासाठी फक्त काही नाही, एकच काम करायचं आहे. वास्तूनुसार प्लॅन बनवा आणि मगच तुम्ही पूर्ण घर बांधा. हे मी माझ्या मनातून सांगते आहे, की तुम्हाला समज आहे मला एवढं माहिती आहे. कारण की आपण स्वामींच्या सेवेत आहोत आणि स्वामी जे म्हणतात तेच खरं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.